मफतलालची माझगावची सूतगिरणी पुन्हा सुरू होणार। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळालाय। आहे त्याच जागेवर उभी राहणार आहे। ही सूतगिरणी आहे त्याच जागेवर उभी राहणार आहे। ग्लायडर बिल्डकॉन रिअल्स कंपनीनं कामगारांपुढे मफतलालच्या कामगारांना पुन्हा एकदा नोकरी मिळणार आहे। लोकशाहीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। मुंबईतील गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची गिरणी आता मिळणार आहे। लोकशाहीने दाखवलेल्या बातमीनंतर ग्लायडर बिल्डकॉन ग्रुप विकासकने 30 दिवसात सूतगिरणी हस्तांतर करण्याचं मान्य केलं। मुंबईतील माझगाव येथील सूतगिरणी गिळंकृत करू पाहणाऱ्या आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला धुडकावून लावणाऱ्या ग्लायडर बिल्डकॉन ग्रुपला लोकशाहीचा दणका पाहायला मिळालाय। लोकशाही चॅनलचे गिरणी कामगार, सामाजिक कार्यकर्ता लोकशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला। याविषयी सतीश खांडगे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगणे यांनी। पाहूया। मुंबईच्या माझगाव या ठिकाणी सूतगिरणी जी आहे ती उभी राहणारच असा निर्णय दिला असल्यामुळे आता मुंबईच्या माझगाव परिसरामध्ये पुन्हा एकदा सूतगिरणीचे भोंगे वाजणार आहेत। मात्र हा लढा नेमका कसा होता आणि यासाठी गिरणी कामगारांनी काय मेहनत घेतली या संपूर्ण गोष्टीचा आपण आढावा घेणार आहोत। सतीश खांडगे जे तक्रारदार होते त्यांच्याकडनं। सर, काय सांगाल की मुंबईतल्या माझगाव या ठिकाणी गिरणी उभी राहावी किंवा ती गिरणी सतत चालू राहावी यासाठी तुमचा लढा होता, काय होतं संपूर्ण प्रकरण? आमचा जो लढा होता कुठेतरी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळावा आणि सदर प्रकरण ज्यावेळी आम्ही वारंवार शासनाकडे तक्रार अर्ज सादर केले, विनंती अर्ज सादर केले, ते प्रकरण आम्ही उघडकीस आणलं की अटी आणि शर्तीचं पालन न होता सदर जागेमध्ये मिल चालूच नाही झालेली आहे, मिल सुरूच नाही झाली आहे, त्या जागेवर मिलचा भोंगा वाजत नाहीये। तो भोंगा कुठेतरी वाजणं अपेक्षित होतं। विकासकाने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे व स्पिंडल बिल्डिंगचा ताबा 30 दिवसाच्या आत मिलला देण्याचे मान्य केले आहे। म्हणजे 30 दिवसाच्या आत आता ती मिल कुठेतरी तो मुंबई शहरामध्ये मिलचा भोंगा वाजेल ही अपेक्षा आपण करूया। पण मला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला एक विनंती करायची आहे की सदरू मिल किंवा त्या परिसरात जे कामगारांसाठी म्हणजे जे आपण म्हणतो देऊळ बांधण्यात येणार आहे त्या देवळाचा कुठेतरी व्यवस्थित नियमाच्या आणि अटींच्या शर्तींचं पालन व्हावं, त्याकरता राज्य शासनाकडून दक्षता समिती नेमण्यात यावी। लोकशाही तर गिरणी कामगार यांच्या पाठीशी उभीच आहे। मात्र या पूर्ण घटनेचा पाठपुरावा जो आहे तो लोकशाही चॅनल नक्कीच घेणार आहे आणि नेमकं यांना जो न्याय मिळतोय तो आपल्या लोकशाहीमुळे मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील सह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईच्या माझगाव या ठिकाणी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।